हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्कॉलरशिप एक्झामबद्दलची संपूर्ण माहिती, एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस आणि अजून इम्पॉर्टंट टिप्स. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. 4th स्टँडर्ड स्कॉलरशिप एक्झाम म्हणजे काय? तर ही महाराष्ट्र शासनाकडून घेतली जाणारी स्पर्धा परीक्षा आहे. याचा उद्देश विद्यार्थ्यांमधील स्पर्धात्मकता वाढवणे आणि त्यांची बौद्धिक क्षमता तपासणे हा असतो. या एक्झाममध्ये एकच पेपर असतो, ज्यात 150 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात. टोटल 300 मार्कांचा पेपर असतो. पेपर 2 सेक्शनमध्ये असतो. सेक्शन 1 गणित 75 क्वेश्चन असतात. त्यामध्ये टॉपिक आहेत नंबर सिस्टीम, फ्रॅक्शन, जॉमेट्री, मेजरेशन पॅटर्न, लॉजिकल मॅथ हे सगळे टॉपिक यामध्ये असतात. सेक्शन 2मध्ये बुद्धिमत्ता, मेंटल ॲबिलिटी याच्यामध्ये 75 क्वेश्चन असतात. ॲनालॉग, सिरीज, क्लासिफिकेशन, कोडिंग, डिकोडिंग, मिरर इमेज, पॅटर्न, ऑड वन आउट या सगळे टॉपिक आहेत. यामध्ये एक्झाम ड्युरेशन असतो 2 तासाचा आणि निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसते. आणि यासाठी आपण सिलेबस कसा अभ्यासावा, तर दररोज एक चॅप्टर सॉल्व करावे, मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका आपण सॉल्व कराव्या, टाईम मॅनेजमेंट करावा, इंटेलिजंट टेस्टसाठी दररोज 20 ते 30 क्वेश्चन सॉल्व करावे आणि गणिताचा कॅल्क्युलेशन स्पीड आपण वाढवावा. आणि त्यानंतर स्कॉलरशिपसाठी लागणारे बुक्स. बेस्ट बुक कोणते आहेत, तर बालभारती 4 टेक्स्ट बुक, स्कॉलरशिप एक्झाम प्रॅक्टिस सेट, महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग वर्कबुक आणि ऑनलाईन मॉक टेस्ट हे आपण वापरू शकतात. अशा प्रकारे आपण रेफरन्स बुक वापरून नियमित आपण अभ्यास करू शकतो. आणि त्यानंतर आपण टेस्ट सिरीजही सॉल्व कराव्या आणि एक्झामच्या आधी फक्त आपण रिव्हिजनवर फोकस करावा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.